गोष्ट ऐकायची आहे का? आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते हा। शिवाजी महाराजांबरोबर अनेक मावळे, अनेक त्यांचे शिपाई होते आणि त्यांच्या किल्ल्यावरती, गडांवरती एक नियम त्यांनी बांधून दिला होता, एक नियम केलेला होता आणि शिवाजी महाराजांनी केलेले नियम त्यांचे मावळे काहीही झालं तरी नियम काही मोडू देत नव्हते। मग त्यांनी काय नियम केलेला होता शिवाजी महाराजांनी की एकदा दिवस मावळला, एकदा सूर्य अस्ताला गेला की किल्ल्याचे, गडांची दारं उघडायची नाही, कुलूप लावून ठेवायचं त्याला आणि कोणीही आलं तरी ते दार काही उघडायचं नाही। तर एका किल्ल्यावरती, एका गडावरती असाच पहारा चालू होता आणि तिथं ड्युटी होती सावळ्या तांदेलची आणि सावळ्या तांदेल एक 18-19 वर्षाचा एक तरुण मस्त धिप्पाड असा मुलगा होता आणि तो तिथं त्या दारापाशी राखण करत होता की कोणी आलं तरी मी काही या किल्ल्याचं दार उघडणार नाही, या गडाचं दार उघडणार नाही। आणि असा त्याचा पहारा चालू असतानाच तिथं तुकडुक 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 घोड्यांच्या टापांचा आवाज येतो आणि मग सावळ्या बघायला लागतो। बघतो तर एक रुबाबदार सावकार तिथं येऊन थांबलेले आहेत आणि ते म्हणतात की मला आतमध्ये जायचंय, दार उघडा किल्ल्याचं। मग सावळ्या त्यांना म्हणतो, हे पहा, तुम्ही सावकार असो किंवा सरदार असो, कोणीही असलात तरी मी काही या किल्ल्याची दारं उघडणार नाही, कारण इथला नियम आहे की एकदा दिवस मावळला, सूर्य अस्ताला गेला, सूर्य मावळला की मग या किल्ल्याची दारं उघडणार नाहीत। पण ते म्हणतात, अरे पण मी काही साधा सुद्धा माणूस नाहीये, मी सरदार आहे, सरदार, आणि सरदारासाठी ही दारं उघडलीच पाहिजे। ते म्हणले, हे बघा, तुम्ही सरदार असो किंवा कोणी का असेना, पण मला काय ड्युटी आहे की दार उघडायचं नाही, हा नियम घालून दिलेला आहे आणि मी काही नियम मोडणार नाही, मी काही दार उघडणार नाही। मग ते म्हणतात, हे पहा, मी जर महाराजांना तुझी तक्रार केली तर तुला शिक्षा होऊ शकते बरं का। ते म्हणतात, होऊ दे मला शिक्षा, मला ती शिक्षा मान्य आहे, मी काही दार उघडणार नाही। ते म्हणतात, बघ, तू जर हे दार उघडला नाहीस तर मी माझी तलवार काढेल आणि तुला मारेल। तो म्हणतो, हे बघा, तुम्हाला माझ्याशी युद्ध करायचंय का, तुम्ही माझ्याशी युद्ध करू शकता, त्या युद्धामध्ये माझा प्राण गेला तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी काही हे दार उघडणार नाही। मग ते काय म्हणतात, सरदार काय करतात, कमरेची तलवार काढतात, घोड्यावरून उतरतात आणि त्या सावळ्याला मारायला लागतात। सावळ्या पण त्याची तलवार काढतो आणि तो पण युद्धासाठी तयार होतो आणि युद्ध चालू होणार तेवढ्यात ते सरदार म्हणतात, अरे सावळ्या, मी तर तुझी परीक्षा घेत होतो, मी काही सरदार वगैरे नाहीये, मी स्वतः शिवाजी महाराज आहे, आता तरी दार उघडले का। ते म्हणतात, हे बघा, तुम्ही शिवाजी महाराज असला तरीही काहीही उपयोग होणार नाही, दारं उघडतील पण दारं सकाळीच उघडतील, शिवाजी महाराजांसाठी सुद्धा ही दारं उघडणार नाहीत आता। मग शिवाजी महाराजांना वाटतं की चला आता ह्याच्याशी उज्जत घालण्यात काही उपयोग नाही, हा काही दार उघडत नाही। मग शिवाजी महाराज काय करतात, पुन्हा घोड्यावरती बसतात आणि रिटर्न जातात आणि तिथल्याच एका गावामध्ये खाली जाऊन गावातल्या एका घरामध्ये ते विश्रांती घेतात आणि सकाळी दारं उघडल्यावरती मग जातात वरती किल्ल्यावरती आणि सभा भरवतात सकाळी सकाळी आणि सकाळच्या सभेमध्ये म्हणतात, कोण आहे रे तो तिकडं सावळ्या तांदळे, बोलवा बरं त्याला जरा, गडाची आज राखण कोण करत होतं, गेटवर कोण उभं होतं, बोलवा त्याला। आणि मग सावळ्याला बोलवतात आणि सावळ्याला शिवाजी महाराज म्हणतात, अरे मी तुला किती विनंत्या केल्या दार उघड म्हणून आणि तरीही तू दार उघडलं नाहीस, बघ मी स्वतः शिवाजी महाराज होतो आणि तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, चल काही हरकत नाही, आता तू मला सांग मी तुला काय शिक्षा दिली पाहिजे या सगळ्याची। मग सावळ्या म्हणतो, हे बघा, तुम्ही महाराज आहात, मी काही नियम मोडला नाही आणि मोडणारही नाही, इथून पुढेही मोडणार नाही, तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही मला शिक्षा द्या। शिवाजी महाराज म्हणतात, अरे एकदा आपण जो नियम केला तो नियम तसाच पाळला आणि काही झालं तरी तो नियम तू मोडलेला नाही, तू खूप 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 चांगलं काम केलेलं आहेस आणि या कामाची शाबासकी म्हणून मी माझं हे सोन्याचं कडं तुला देतोय, हे घे बक्षीस। आणि मग त्या सावळ्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जातं। असा तो सावळ्या
खूप छान महाराजांनी घालून दिलेले नियम पाळतो आणि फक्त सावळ्याच नाही, महाराजांनी बनवलेला प्रत्येक मावळा महाराजांनी घालून दिलेले नियम असेच पाळत होता. म्हणून तर आपलं स्वराज्य एवढं छान निर्माण झालं, हो की नाही? तर त्या सावळ्यासाठी आपणही जोरदार टाळ्या वाजवूयात. चला टाळ्या वाजवा आणि सगळे म्हणा, शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! आता मी म्हणणार जय जिजाऊ, तुम्ही म्हणायचं जय शिवराय, जय जिजाऊ, जय